नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। व्यसन मुक्त महाराष्ट्र, व्यसन मुक्त महाराष्ट्र, व्यसन मुक्त महाराष्ट्र। शेंडगेवाडी फाटा येथे दारूबंदी जनआंदोलन। सांगली जिल्ह्यातील शेंडगेवाडी फाटा येथे छत्रपती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दारूबंदी आंदोलन करण्यात आलं। दारूबंदी संघर्ष समिती, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच यांच्या वतीने व्यसनाच्या विरोधात जनआंदोलन घेण्यात आले। यावेळी सुरेश कांबळे, सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा पश्चिम विभाग, हे म्हणाले की व्यसनाचा कुटुंबावर व मुलांच्या शिक्षणावर तसेच समाजावर वाईट परिणाम होतो, यासाठी व्यसनापासून लांब राहावे। यावेळी ॲडव्होकेट रवी पाटील म्हणाले की सरकारने 14,000 दारूचे दुकानांचे नवीन परवाने दिले आहेत, तर अनेक शाळा बंद करण्यासाठी प्रयत्न पण चाललेले आहेत। हे महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या हिताचे नाही। या कार्यक्रमाचे आयोजन पोपट बनसोडे, दारूबंदी शिराळा तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी नामदेव हिमूर, सुनील घोलप, दीपक कांबळे, कृष्णा कांबळे, दीपाली कांबळे, सुवर्णा ढेकळे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य दारूबंदी जन आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आता दारूबंदीचं जन आंदोलन करणं खरं तर गरजेचं आहे। आणि काय गरजेचं आहे? व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात, अनेकांचे स्वप्न बेचिराख होतात आणि व्यसन करण्यासाठी कायदाही आहे। तुम्हाला दारू प्यायची आहे, लायसन आहे का? लायसन असेल तर आपल्याला दारू पिता येते, हा महत्त्वाचा कायदा आहे। पण या कायद्याचं सर्व ठिकाणी उल्लंघन झालेलं दिसतं की कर्नाटकातल्या त्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये भाजपची सीट केवळ 25,000 मतांनी निवडून आली, परंतु 1,00,000 मतांच्या ठिकाणी चोरी झाली। सांगण्याचा उद्देश असा, मोदी सुद्धा केवळ 25-30,000 मतांनी निवडून आले, शेवटच्या टप्प्यात सुरुवातीला मागे होते। म्हणजे गेल्या लोकसभेला, विधानसभेला त्या ठिकाणी मताची चोरी केली। या निवडणूक आयोग जे आहे आणि भाजप सरकार आहे, त्या हातात हात घालून चाललेला आहे। आणि आज हे जे देश चाललेला आहे तो पूर्णपणे हुकुमशाहीच्या वाट्यावर चाललेला नाही। आपण आता रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे, हुकुमशाही आलेली आहे। हे राज्याचं मंत्रिमंडळ जे आहे ते निवडून आलेलं मंत्रिमंडळ नाही, देशाचं मंत्रिमंडळ पंतप्रधान निवडून आलेला नाही। हे सगळं इलेक्शन कमिशनला हातात घेऊन त्यांनी या ठिकाणी कब्जा मिळवलेला आहे। आणि मग हे चालवायचं असेल तर कसं चालवायचं? मग त्याला पर्याय असा आहे की तुमचे जे दारू जे आपण पितो, त्या दारूतल्या 100 रुपयाची दारू पिलं तर 35 रुपये हे शासनाला जातात। म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की हे जे सगळं जे सरकार चाललंय ते असंवैधानिक, बेकायदेशीर चालू आहे आणि ते टिकवण्यासाठी त्याने ते दारू दिली जाते। म्हणजे हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की आपला समाज या ठिकाणी पोखरून जात असताना, समाज उद्ध्वस्त होत असताना राज्यकर्त्यांना हा समाज सावरला पाहिजे, युवकांना रोजगार दिला पाहिजे, ते व्यसनापासून लांब राहिले पाहिजे, याचं कसलंही देणं घेणं न ठेवता आता सुनीलने सांगितलं त्याप्रमाणे नवीन 18,000 त्या ठिकाणी नवीन लायसन त्या ठिकाणी परवानगी दिली आहे, दारूच्या लायसन। म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे। माझ्या त्या सागाव ते कंदूर जो का रस्ता आहे ते केवळ 200 मीटरच्या अंतरावरती 5 नवीन बिअर बार या 6 महिन्यात उभा आहे। 5 नवीन बिअर आणि ते सरसकट फुल्ल चाललेलं आहे। दुर्दैवाची बाब म्हणजे आज युवकांना दिशा देण्याची गरज आहे, त्याच्या हाताला काम देण्याची गरज आहे, परंतु त्याच्या उलट आज हे जे सरकार आहे ते त्या ठिकाणी व्यसनाला त्या आळा न घालता व्यसनाला लावण्याचं काम करतात आणि त्याला प्रोत्साहन देत आहे। तर त्याचा मी तालुका काँग्रेसच्या या अध्यक्ष म्हणून मी या शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्राचा पूर्णपणे धिक्कार करतो, पूर्णपणे निषेध करतो की अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी चुकीचा फायदा देऊन अशा पण नवीन लायसन 18,000 त्याने वाटप केलं। मी आज श्रावण पौर्णिमा आहे, श्रावण पौर्णिमा एवढ्यासाठी की गौतम बुद्धांनी आज या श्रावण पौर्णिमेनिमित्त अनेकांना त्या ठिकाणी दीक्षा दिली आणि एक त्या ठिकाणी पुढच्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी संविधान लिहित असताना संपूर्ण या बुद्धांचा जो विचार आहे तो संविधानामध्ये आहे। स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानता ही जी काही तत्व आहेत ही संपूर्ण बुद्धांची तत्व आहेत आणि ही त्यांनी संविधानामध्ये आणली आणि हे जे संविधान आहे हे पूर्णपणे बुद्ध विचारात आहे।
मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं की हे जे संविधान जे आहे, जे बुद्ध विचाराचे आहे, ते मनुवाद्यांना अजिबात पसंत नाही आणि म्हणून या ठिकाणी सातत्यानं या संविधानावर हल्ला केला जातो. संविधान पायदळी तोडलं जातं आणि निश्चितपणे आज जी काय देशाची काय वाटचाल चालली आहे ती पूर्णपणे या हुकुमशाहीच्या दृष्टीने चाललेली आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.